मीन राशीच्या लोकांवर सध्या 7.5चा प्रभाव हा अधिक तीव्र होत जाणार आहे. काही लोकांसाठी हा काळ आयुष्य बदलणारा ठरू शकतो, तर काहींसाठी धोक्याची घंटा देखील असू शकते. या काळात नोकरी, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि नातेसंबंध या सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो. अचानक खर्च वाढणं, मानसिक ताण, कामात अडथळे किंवा नात्यांमध्ये गैरसमज हे सगळं या काळात अनुभवायला मिळू शकतंय असं सांगितलं जात आहे. पण घाबरून जाण्याची गरज नाही, कारण योग्य उपाय आणि योग्य माहिती असेल तर तुम्ही हा काळही आपल्या बाजूने वळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया मीन राशीच्या 7.5च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही मोठ्या संकटांपासून वाचू शकता. कारण हा काळ फक्त त्रास देण्यासाठी नसतो, तर तुम्हाला मजबूत आणि शहाणं बनवण्यासाठी असतो. संयम, शिस्त, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय घेतले तर तुम्ही या कठीण टप्प्यातूनही यशस्वीपणे बाहेर पडू शकता बरं का. 2026 हे वर्ष मीन राशीसाठी शनीच्या 7.5चा दुसरा टप्पा घेऊन आलाय आणि अनेक अडचणी सुद्धा घेऊन आलाय. शनी तुमच्या लग्न भावात पूर्ण वर्षभर राहणार आहे. त्यामुळे मुख्य धोके असे की आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, जसे हाडे, गुडघे, पाय यांच्याशी संबंधित समस्या जसे दुखणे, सुजणे किंवा कमजोरी येऊ शकते. थकवा, मानसिक ताण, चिंता, झोपेची समस्या, डोकेदुखी किंवा ताप येऊ शकतो. विशेषतः जुलै ते डिसेंबर हा शनी वक्री असताना जास्त वाढू शकतो. त्याचबरोबर आर्थिक धोकाही आहे. अनपेक्षित खर्च वाढेल, जसे घर, वाहन, आरोग्य किंवा शुभ कार्यांवर तुमचा अनपेक्षित खर्च होणार आहे. जोखमीची गुंतवणूक, उधार देणं किंवा कुणावर जास्त विश्वास ठेवणं, पैसे गुंतवणं टाळावं. खर्च वाढू शकतो. उत्पन्न स्थिर राहील, पण नियंत्रण नसेल तर तुटवडा येऊ शकतो. राहू 12व्या घरात असल्याने परदेशी किंवा दूरच्या ठिकाणी संबंधित खर्च किंवा गोंधळ होऊ शकतो. एवढंच नाही तर करिअर आणि व्यवसायातील धोकेही आहेत. कामात विलंब, निर्णय घेताना गोंधळ, आत्मविश्वास कमी होणं, नोकरी बदलणं किंवा नवीन प्रकल्प घेणं जोखमीचं ठरू शकतं. कामाच्या ठिकाणी दबाव किंवा जबाबदाऱ्याही वाढू शकतात. या काळात नोकरी, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि नातेसंबंध या सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो. एवढंच नाही तर मानसिक ताण, कुटुंबात छोटे मोठे मतभेद, संयम कमी होणं, भावनिक आवेग जसं राग येऊ शकतो, नैराश्य वाढू शकतं. याचबरोबर इतर छोटे धोकेही आहेत. वाहन चालवताना किंवा प्रवासात सावध राहायला सांगितलं जात आहे. बाहेरून जेवणं टाळावं. मार्च, एप्रिल सारख्या काळात अनपेक्षित खर्च किंवा छोट्या इजा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आपण सावध राहण्याचा सल्ला दिला जातोय. एकंदरीतच हे वर्ष मीन राशीच्या लोकांसाठी संयम, शिस्त आणि धैर्य चाचणी